भारताचे पहिले कृषी मंत्री आणि शिक्षण महर्षी डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या जन्मगावी पापड येथे गेल्या 25 वर्षांपासून सुरू असलेली कबड्डीची परंपरा यंदाही उत्साहात सुरू आहे। नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पापड गावात आयोजित या कबड्डी स्पर्धेला महाराष्ट्रभरातून खेळाडू सहभागी झाले। नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पापडगाव हीच ती भूमी जिथे भारताचे पहिले कृषी मंत्री शिक्षण महर्षी डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांचा जन्म झालाय। याच जन्मभूमीत त्यांच्या जयंतीनिमित्त गेल्या 25 वर्षांपासून कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात येते। यंदाही ही परंपरा कायम ठेवत 27 डिसेंबर रोजी या स्पर्धेचे उद्घाटन आमदार प्रताप अडसड तसेच अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले। या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातील विविध भागातून आलेल्या कबड्डी संघांनी सहभाग घेतला। खेळाडूंमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत असून कबड्डी प्रेमींकरिता ही स्पर्धा पर्वणी ठरत आहे। या कबड्डी सामन्यांना पाहण्याकरिता पापडसह आसपासच्या गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत। खेळाडूंच्या प्रत्येक चढाईवर आणि पकडीवर प्रेक्षकांचा जल्लोष पाहायला मिळतोय। या स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील युवकांना खेळाकडे वळवणे तसेच डॉक्टर भाऊसाहेब देशमुख यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हाच आयोजकांचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले। नमस्कार, आज आपण आलो आहे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पापड या गावी भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या जन्मदिनानिमित्त कबड्डीचे आयोजन केले गेलेले आहे। या आयोजनाच्या माध्यमातून जनतेस काय संदेश द्यायचा आहे हे आपण या आयोजकांकडून जाणून घेऊया। जर सामने आम्ही ठेवले 27 डिसेंबरला, तर त्यांचं हे 27 डिसेंबर म्हणजे त्यांचा जन्मदिवस आहे। हा सगळं म्हणजे भारतभर माहीत होणार सगळ्यांना। आजकालच्या पिढींना माहीत नाही की म्हणजे पंजाबराव भाऊसाहेब काय होते, जुन्या पिढींना माहीत आहे, यंग पोरांना माहीत नाही। त्यांच्या डोळ्यासमोर आदर्श ठेवून हे सगळे सामने आम्ही घेतो आणि सगळे यंग पिढीला पण ते शिक्षण मंत्री होते, कृषी मंत्री होते आणि त्यांची जन्मभूमी पापड आहे हे माहीत हो सगळ्यांना। हेच आमच्या त्याच्या कबड्डीच्या माध्यमातून नववर्षाचे स्वागत आणि शिक्षण महर्षी डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या स्मृतींना अभिवादन। पापड गावातील ही परंपरा केवळ एक स्पर्धा नसून तर क्रीडा, संस्कार आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारा उत्सव ठरत आहे।